मालकांचे आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आघाडीला आपल्याला नितेश मालोरे आणि आकाश शिंदे ही जोडी पाहायला मिळते. तर बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आणखीन एक वेगवान गोलंदाज विगवली गावचा हा खेळाडू, आणखीन एक सितारा प्रशांत बेंडकळे म्हणजेच भाऊ हा आपल्याला आता खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने त्यांनी सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तो नव्याने आता पुन्हा एकदा सज्ज झाला या मॅच क्रमांक 3 मध्ये. तो कोणत्या धाटणीची गोलंदाजी करेल ना ते आता आपण पाहायचंय. सामन्याला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देवत खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा या मॅच मधील या इनिंग मधील पहिला बॉल चांगला टप्प्यावरती पाहायला मिळाला. ज्यावेळेला गुडलेन स्पॉट टप्पा पडल्यानंतर बॉलचा विचार केला तर मग बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क न होता तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि हा पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने 6 षटकांच्या सामन्यात 36 बॉलचा खेळ बाकी आहे, त्या 36 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं असणार आहे. हा दुसरा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, काय घडले, सरळ बॉल यष्टाने लावून लाडलेला धावचीची संधी होती, थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. ते म्हणजे विचार केला तर मग रुपेश कदमच्या माध्यमातून आणि चांगला इथे बॅकअप पाहायला मिळाला. जर तो बॅकअप पाहायला मिळाला नसता ना तर मग बॉल हा लॉंग स्टॉपच्या दिशेने पुन्हा एकदा निसटताना पाहायला मिळाला असं. परंतु स्वतःच्या बॉलरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिले बॉलिंग करत असताना प्रशांत बेंडकळे यांच्या माध्यमातून. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. ते म्हणजे आता जो लॉंग ऑफचा खेळाडू होता ना तो आता मिड ऑफला येताना पाहायला मिळतो आणि मिड ऑनचा खेळाडू आता लॉंग ऑफला जायला लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि मिड विकेटचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकातील पुढचा बॉल गोल टप्प्याचा या वेळेला हवाई हल्ला, परंतु ज्या वेळेला क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं ना तिथेच बॉल आपल्याला जाताना पाहायला मिळाला. एक मोठा धक्का पाहायला मिळतोय, तो म्हणजे टीम बॅटिंग करत असताना साई एंटरप्राइजेस या संघाला नितेश मालोरे याला मैदान सोडून जावं लागेल. धक्का क्रमांक 1 बसतोय मैदानाच्या बाहेर. दिशेने पाहायला गेलं तर मानगाव प्रीमियर लीग पर्व 3चे विद्यमान अध्यक्ष, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक दमदार असे त्यांची ख्याती आहे, ते म्हणजे भाई दसवते यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि त्याचबरोबर विनंती करतो सन्माननीय अजय दादा कुलतरकर आपणास सुद्धा विनंती असणार आपण सुद्धा व्यासपीठ दिशेने या. आसनच सोबा आपलं सुद्धा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने काय घडले मैदानामध्ये, जिथे पाहायला गेलं तर एक बॉल तिथे क्षेत्ररक्षणाचा इथे विचार केला तर थोडंसं चेंज केलं होतं फील्डमध्ये आणि त्याच दिशेने बॉल टाकला, त्याच दिशेने बॉल गेला आणि निलेश उबारे यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला झेल हा टिपताना पाहायला मिळाला. नव्याने आलेला बॅटर आता सनी जांभरे आपल्याला पाहायला मिळतोय. कोरो टप्प्याचा या वेळेला दांडी 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 गुल विकेटचं बटन, धक्का क्रमांक 2 बसतोय. बॅटिंग करत असताना टीम साई एंटरप्राइजेस संघाला विकेटचं बटन. थँक्यू सो मच. इथे पहा काय घडलंय. सनी जांभळे आला कधी, सनी जांभळे मैदान सोडून गेला कधी हे कोणालाच समजलं नाही. ज्या पद्धतीने बॉल ट्रॅक वरती
प्रशांत होते ना, एक फास्ट अँड फ्युरियस हा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे, रिलीज ऑफ द पॉइंट आपल्याला चांगला पाहायला मिळतो, फॉलो थ्रू चांगला पाहायला मिळतो आणि त्या जोरावरती त्याला एक्स्ट्रा पेस सुद्धा पाहायला मिळतो. त्याचं प्रात्यक्षिक आज पुन्हा एकदा दाखवताना हा बॅक टू बॅकचा दुसरा विकेट. बरेचसे आपण हॅट्रिक पाहिलेत या मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये, परंतु आजच्या दिवसामधील ही पहिली हॅट्रिक प्रशांत बेंडकळे याच्या गोलंदाजीच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळेल का, आता हे पाहायचं आहे. जिथे आता कुठेतरी साई एंटरप्राइजेस हा संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये एकही विकेट न गमावता तो सामना इथे चेस केला गेला होता, परंतु या मॅच मध्ये पाहायला गेलात ना तर तुझी खराब स्टार्ट पाहायला मिळते. नितेश मालोजले पलरते, सनी जांभळे आले, ते सुद्धा गेले. नव्याने आलेला बॅटर अल्केश शिगवन हा आता स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत होना हॅट्रिक. चांगला बॉल पाहायला मिळाला पंचांकडे अपील मागताना, परंतु ती अपील लगेचच फेटाळताना पाहायला मिळाली. परंतु महत्वाची बाब म्हणजे हा निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतो. ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक आहे, फक्त 2 खेळाडू बाहेर असतात 38 सर्कलच्या, त्यावेळेला तुम्हाला बराचसा फायदा उचलणे फार गरजेचं असतं. या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये तसं काहीच घडलं नाहीये. टीमची धावसंख्या ही 2 पाहतोय. विकेटचा विचार केला तर 2 विकेट माघारी परतलेत. हा शेवटचा बॉल. आप ट्रॅक होता, आठव्या बॅटने खेळण्याचा निर्णय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडून. चांगली फेकी सुद्धा होती, परंतु जर इथे डायरेक्ट हिट किंवा गॅदर करून जरी यष्टन लागला असता ना तरी तर वेगळं पाहायला मिळालं असतं. तसं काहीच घडलं नाहीये. बघता बघता इथे षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या ही 3 पाहते. 3 ला 2 विकेट ही सध्याची परिस्थिती मैदानामध्ये आहे. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे पहिलं षटक संपुष्टात झाल्यानंतर आता षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक टीम कॅप्टन परशुराम अंधेरे आता सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला त्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात, परंतु आज तो ॲज अ टीम कॅप्टन आहे आणि तो आज गोलंदाजीसाठी सुद्धा सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर मग आता पुन्हा एकदा अल्केश शिगवन आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश शिंदे अजूनही खेळपट्टीवरती आहे. ही जमेची बाब आहे असणार आहे. हा पहिला बॉल वरती आडव्या बॅटने खेळलेला फटका फसताना पाहायला मिळाला, परंतु काय घडले, चांगले एफर्ट जरूर दाखवले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती हा पहिला चौकार. एक नंबर नेतृत्व आहे ते मंगूच्या धौची साथ मी आवाज हाय जोर. थँक्यू सो मच. ज्या वेळेला पहिल्या बॉल वरती एक नशिबाचा चौकार मिळाला, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती ताकदवान फटका. हा तिसरा बॉल वरती चांगला मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. माणगाव तालुका घरगाव भाई दसवते हे मोठं नाव. थँक्यू सो मच. तिथे पहा पहिल्या मॅच मध्ये अल्केशला बॅटिंग आली नव्हती, तो फक्त गोलंदाजी करत होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग आली आणि चांगल्या दाटण्याची करतोय.
तिसऱ्या बॉलवरती बैठक शॉर्ट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ज्या वेळेला हा कमबॅक स्वरूपाचा आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. दोन लगातारचे षटकार जरूर आले, परंतु चौथा बॉल परशुरामने ते जाणलं, त्याने चूक आपली थोडीशी सुधारणा केली लाईन अँड लेन मध्ये आणि हा निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्येचा विचार केला तर मग ती 19 या आकड्यावरती पाहतोय. तिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतरला भरून काढण्याचं काम आहे ना आता अल्केशच्या बॅट मधून पाहायला मिळते. हा 5वा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने बघितलेला पटका, यावेळेला कनेक्शन तितकंसं चांगलं पाहायला मिळेल नाहीये आणि त्याच कारणाने या बॉलवरती सुद्धा काही मिळणार नाहीये. बॅक टू बॅकचे 2 बॉल निर्धाव येतील, परंतु या षटकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत 16 धावा खर्च केल्या आहेत परशुरामने. शेवटचा बॉल बाकी आहे षटक क्रमांक 2 मधील. या बॉलवरती काय घडणार? त्यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतो. स्कोरलेगचा खेळाडू आता आपल्याला लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळेल. कोलवा टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय यावेळेला लॉंगॉनच्या डोक्यावरून. आणखीन एक या शेवटच्या बॉलवरती मॅक्सिमम पाहायला मिळेल षटकार. षटकारांनी षटक क्रमांक 2 हे संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 25 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतरला या षटकामध्ये विचार केला तर 22 धावा खर्च केल्या आहेत परशुरामने. अल्केशचा विचार केला तर ऑप्शनच्या वेळी त्याच्या मागे 4 ते 5 टीम मागे होत्या त्याला घेण्यासाठी, आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी, परंतु शेवटी साई एंटरप्राइजेसच्या संघाने समाविष्ट केलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आता आपण पाहतोय या मैदानाच्या आत. ज्या पद्धतीने त्याचे फटकेबाजी 20 क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं ना चांगल्या दर्जाचे राहिलेत. पुन्हा एकदा नव्याने सज्ज होईल गोलंदाज प्रशांत बेंडकडे. त्याच्या गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या ना, तो आता नव्याने सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला वंडर बॉय आकाश पाहायला मिळतील. पहिला बॉल चांगला तेज तरार पाहायला मिळाला, वेगावरती सॉर होऊन तो गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे ना चांगली गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा पेस आला मिळते आणि त्या जोरावरती हा पहिला डॉट बॉल. पहिलं षटक विचार केला तर मग समर्थ एंटरप्राइजेसचं राहिलं, दुसरं षटक हे साई एंटरप्राइजेसचं राहिलं, तिसरं षटक हे कोणाच्या नावावर राहणार आहे हे पाहायचंय. आप ट्रॅकर होता यावेळेला, परंतु काय घडले पंचांचा इशारा आपल्याला लगेचच नो बॉलचा पाहायला मिळतोय. ज्या वेळेला प्रशांत एक्स्ट्रा एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात, एक्स्ट्रा पेस क्रिएट करण्याचा प्रयत्नामध्ये त्यांनी ओव्हर स्टेपिंगचा हा नो आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेला तुम्ही लाईन क्रॉस करता तेव्हा तुम्हाला लगेचच दंडित केले जातं आणि तीच भूमिका पंचांनी सुद्धा बजावताना पाहायला मिळाली. नो बॉल म्हणजेच काय तर येणार हा पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आकाश पाहायला मिळतील. हा पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगले इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं परशुराम अंधेरीच्या माध्यमातून. ज्या वेळेला जर हा बॉल निसटला असता ना तर तो सरळ लॉंग स्टॉपला बिलॉंग करला असता, परंतु असं काहीच घडलं नाहीये. फ्री हिटचा बॉल वरती कोणतीही धाव येताना पाहायला मिळत नाहीये. टीमची धावसंख्या थांबली ना ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 ला 2 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 चालू आहे आणि हा तिसरा बॉल. यावेळेला आक्रमण फटका बसला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये प्रशांत बेंडकडे. आता खाली येताना पाहायला मिळतील आणि झेल निसटलाय. ज्या पद्धतीने प्रशांत पोहोचले होते अक्षरशः त्या बॉल वरती, परंतु काय घडले मैदानामध्ये झेल सुटली ती कोणाची तर आकाश सारख्या फलंदाजी. ज्या वेळेला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड भेटलं होतं ना त्या फलंदाजीची आता झेल निसटली आहे. ती आता किती महागात ठरेल ना येणारे. अजूनही विचार केला तर मग 3 षटकाचा आणि या षटकामधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. खेळपट्टीवरती आपल्याला आकाश आणि त्याचबरोबरने अल्केश शिगवन. अल्केशच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 षटकार 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय तो. वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळतोय. षटकातील हा 4था बॉल.
चांगला बॉल पाहायला मिळाला, पुन्हा एकदा कमबॅक स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला यासिन सर तुम्ही म्हटलं होतं पहिल्या मॅच मध्ये ही खेळपट्टी नंदनवन आहे फलंदाजीसाठी, परंतु या गोलंदाजाने ते दाखवले की आम्ही या खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण मागच्या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं, जिथे 18 बॉल मध्ये 39 ची गरज होती ना, तेव्हा या दोन गोलंदाजाने प्रशांतने आणि भावेशने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या 12 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी राहिली. कोलो टप्प्याचा यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पुन्हा एकदा चांगले षटक पाहायला मिळते. या षटकाचा विचार केलात ना तर एक नो बॉल जरूर आला, एक बॉल वरती सिंगल जरूर आली, परंतु अद्यापपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. 5 बॉलचा खेळ झालाय, फक्त 2 धावा खर्च केल्यात प्रशांत बेनकेळे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि हा शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेला हल्ला चढवला, फटका बसलाय. मिड विकेटचा खेळाडू कोणतीही चूक करणार नाहीये. या शेवटच्या बॉल वरती आणखीन एक धक्का बसताना पाहायला मिळते, तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम साई एंटरप्राइजेस या संघाला विकेटचं बदल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 27. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना श्री साई एंटरप्राइजेस संघ कमबॅक करेल का, इथे धाव्या बनवल्या जातील का, हे आता पाहायचंय. परंतु त्याआधी आपण करूयात समालोचन कक्षामध्ये बदल, जिथे आमचे साथी समालोचक एक अनुभवी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग यासिनजी मर्चंट सरांकडे. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे बाळा. एक नंबर नेतृत्व वैभवते बेसरदार आमचे डीजे मास्टर एस के अर्थात साहिल आणि डीजे बाळा यांचे आपण आभार व्यक्त करूया. कारण आपण पाहतोय मैदानावरती काही जरी चाललं असलं तरी मनोरंजनानं ते नक्कीच आपल्याला इथे आपलं संगीत पेश करून आपल्याला एंटरटेन करत आहेत आणि त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक श्रमिक पवार यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. कारण आज ते आम्हाला जॉईन झालेले आहेत. सचिन कदम काल आमच्या समवेत होते. तुषार जाधव यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. सागर पाशीलकर यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. सन्माननीय सुवर्णताई जाधव यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी आम्हाला इथे सरळ हस्ते मदत केलेली आहे. अध्यक्ष भाई दसवते, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष निलेश भाऊ केसरकर, त्याचप्रमाणे डीजे बाळा, हे अनेक आपण पाहतोय सदस्य सुद्धा या माणगाव प्रीमियर लीग साठी खूप मेहनत घेत आहेत. आणि त्याच कारणास्तव एक उत्तम आणि माणगाव तालुक्यातील सर्वोत्तम मी म्हणेन प्रतिष्ठेची एक स्पर्धा आपण इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. जी हाँ, इस मर्तबा हवा में गेंद और डीप स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर. देखिए प्रशांत ने पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए थे. उसके बाद दूसरे ओवर में परशुराम अंधेरे आए, हालांकि बहुत महंगे साबित हुए. उन्होंने 22 रन खर्च किए. मगर फिर से एक बार प्रशांत आए तीसरे ओवर में और उन्होंने मात्र 2 ही रन खर्च किए. क्या कमाल की गेंदबाजी की है. देखिए डिफरेंस देखिए, फर्क देखिए दो गेंदबाजों के बीच में. प्रशांत ने 2 ओवर यहाँ पे किए हैं और मात्र 5 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता भी किया है. परशुराम अंधेरे इस मैच में थोड़े से महंगे साबित हुए. मगर भावेश जैसे ही गेंदबाजी के मार्ग पर आए, पहले ही गेंद पर उन्होंने एक बल्लेबाज को चलता किया है और एक विकेट हासिल करते हुए अपने नाम पर एक विकेट किया है.
तो कमाल की यहाँ पे गेंदबाजी रही है। ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट होने के बाद सुरेश सतवे और उनके साथी बल्लेबाज निकेश शिंदे, इन मध्यक्रम के बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है कि यहाँ से एक सम्मान पूर्वक स्कोर खड़ा किया जाए। क्या यहाँ पे जो इम्तिहान है उनके सामने उस इम्तिहान में पास होंगे, क्योंकि ये बहुत ही अहम मुकाबला है दोनों भी टीमों के लिए। इस मैच में जो टीम जीतेगी वो सुपर 8 में सीधा प्रवेश करेगी, वरना इस प्रतियोगिता में बने रहने के लिए आपको और जूझना पड़ेगा। मगर अब पूरी तरीके से कब्जा हम कह सकते हैं कि गेंदबाजी करने वाली टीम ने अब तक जमाया है। अपने गेंदबाजी के फलस्वरूप उन्होंने यहाँ पे सफलता हासिल की है। मगर क्या ये परफॉर्मेंस हमेशा के लिए अर्थात कायम रहेगा 6 ओवर तक, ये देखना बहुत जरूरी होगा। यहाँ इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी, उसे पुल करने की कोशिश कर रहे थे मगर मिस टाइम कर गए। शायद ताकत यहाँ से उन्होंने ज्यादा खर्च की और मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर। मानगांव प्रीमियर लीग एडिशन 3 ये 5वां दिन है। बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार और बहुत ही अफलातुन ये टूर्नामेंट है। देखिए चारों तरफ क्रिकेट के दीवाने, हमारे लाडले प्रेक्षक इस मैच का आनंद उठाते हुए इस मर्तबा फिर से एक बार हवा में खेलने की गलती और मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बड़ा झटका लगता हुआ। रेपोली कमाल का परफॉर्मेंस यहाँ पे करते हुए दिखाई दे रहे हैं। इसके पीछे उनकी मेहनत है, इसके पीछे उनकी प्लानिंग है, इसके पीछे उनका डेडिकेशन है, इसके पीछे उनका डिसिप्लिन है, इसके पीछे उनका डिटर्मिनेशन है। ये साफ झलक रहा है। देखिए कितने प्लानिंग के साथ वो गेंदबाजी कर रहे हैं, किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई जा रही है और कौन से गेंदबाज को कौन से बल्लेबाज के सामने यहाँ पे पेश करना है, इसके बारे में भी यहाँ पे बात होती रहती है। हालांकि देखिए दूसरे ओवर में खुद परशुराम अंधेरे जो कि इस टीम के कैप्टन हैं थोड़े से महंगे साबित हुए, मगर उनके संग सहकारी उनके गेंदबाजों ने बिल्कुल निराश नहीं किया उनको। यहाँ अच्छी गेंद बॉडी लाइन पर क्रैम्प किया था, पूरी तरीके से लॉक किया था, पुल करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज मगर तेजी के साथ गेंद उनके शरीर से टकराई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी, हर गुंजाइश को खारिज कर दिया था। हालांकि 30 गज का दायरा यहां से हटने के बाद देखिए फील्डिंग किस तरह से यहां पे सजाई गई है। लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, उसके साथ डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग लेग। 5 फील्डर सीमा रेखा के नजदीक, जबकि 30 गज के दायरे के अंदर हम देख सकते हैं एक फ्लाइंग स्लीप, एक बैकवर्ड पॉइंट, उसके साथ एक पॉइंट और एक शॉट मिड ऑफ हमें यहाँ पे नजर आता हुआ। देखते देखते चौथे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। भावेश ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। इस ओवर में भावेश ने मात्र 2 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। और इस पारी की खासियत मैं यहाँ पे बताना चाहूंगा कि उन्होंने सिर्फ 1 नो बॉल यहाँ पे किया है, अतिरिक्त रन बिल्कुल नहीं दिए हैं और बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने का ज्यादा यहाँ पे मौका नहीं दिया है। हालांकि अल्केश ने दूसरे ओवर में तूफानी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे कुछ उत्साह और ऊर्जित अवस्था में अपने टीम को लाया था। 3 छक्के उनके बल्ले से हमें देखने को मिले, 1 चौका देखने को मिला इसी ओवर में, मगर उसके बाद सारे बल्लेबाज यहाँ पे निराश और नाराज करते रहे। देखिए ऊपरी क्रम के नितेश, आकाश और उसी के साथ सनी जिन्होंने बहुत निराश किया। और यहाँ पे अब सुरेश और रुपेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 5वां ओवर प्रगति पर। लोअर फुल टॉस यार्ड करने का प्रयास, मगर लोअर फुल टॉस गेंद टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, अब हमें ऐसा यहाँ से लगता है कि फुल टॉस गेंद थी, मगर 3 तरह की फुल टॉस होती है दोस्तों। एक होती है लोअर फुल टॉस, एक होती है आम तरह की फुल टॉस और दूसरी होती है एक बीमर फुल टॉस। इन तीनों के ऊपर अलग अलग तरह के शॉट होते हैं या अलग अलग तरह से आउट होने का खतरा भी हो सकता है।
कौन से फुल टॉस में रन बनेंगे और कौन से फुल टॉस में आप आउट हो सकते हैं। तो लोअर फुल टॉस गेंद है वो विकेट टेकिंग गेंद होती है और इसी वजह से उसे कारपेट के सहारे खेलना ही मुनासिब होता है। धीरे धीरे यहाँ पे एक एक रन बना रहे हैं, मगर एक एक रन से अब यहाँ पे काम नहीं बनेगा, बड़े स्ट्रोक की दरकार है। जी हाँ, फिर से एक बार जोरदार अपील पगबदा के लिए, बीचों बीच पकड़े गए विकेटों के बीच और इसी के साथ लेग बिफोर द विकेट और एक बल्लेबाज मैदान से बाहर। झटका लग चुका है बल्लेबाजी करने वाली टीम श्री साई एंटरप्राइजेस को और ये बहुत ही निराशा करने वाला ये उनका मोमेंट हमें नजर आता हुआ, मगर क्या कमाल की गेंदबाजी की है, डिसिप्लिन के साथ और सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किया है। जी हाँ, इस मरतबा बाएं हाथ के गेंदबाज राउंड विकेट आए थे, अच्छी गेंद और अच्छा स्ट्रोक भी हमें देखने को मिला, मगर गैप ढूंढने में कामयाब नहीं और इसी वजह से फिर से एक बार एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। मानगांव प्रीमियर लीग बहुत ही ये प्रचलित, बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट है जिसकी पूरे जिले में चर्चा हो रही है, पूरे जिले से मैसेज, उसी के साथ हमें फोन कॉल्स आ रहे हैं। जी हाँ, अब मौका मिला है, फुल टॉस गेंद लेग स्टंप पर जन्मदिन का तोहफा समझकर उसे स्वीकार किया और गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। अंपायर शाहिद मोमिन सर, साजिद लाला सर और उसके साथ नितेश कदम सर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद जरूर है, दो खिलाड़ियों के बीच में ये गेंद हो सकती है। जी हाँ, कैच लगने का मौका हो सकता था, मगर उनके हाथों से गेंद छिटक गई और ब्रश करती हुई फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। गेंदों में मात्र 3 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया, मगर अंतिम 2 गेंदों पर बल्लेबाजों ने पूरा फायदा उठाया। एक चौका लगाया था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में और इस मर्तबा सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से छक्का वसूल किया है। कुल मिला के 13 रन इस ओवर में खर्च किए हैं। 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 42 रन, 42 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओवर्स। 6th ओवर इन प्रोग्रेस, ये 6ठा ओवर अब जारी होगा, मगर कमाल की गेंदबाजी, क्योंकि 42 रन काफी नहीं होंगे, ये हम भी जानते हैं, वो भी जानते हैं, मगर अंतिम ओवर में क्या करना होगा, किसे टारगेट करना होगा और किस तरह से टारगेट करना होगा, इस विवंचना में है, इस सोच में डूबे हुए हैं दोनों भी बल्लेबाज। मगर किसी भी हालत में आपको यहाँ पे रन तो बनाने होंगे। 42 रन, 42 रन ऑन स्कोर कार्ड 5 ओवर की समाप्ति के बाद, यानी तकरीबन 8.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 50 या 52 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। और आप जानते हैं कि 52 रन यानी ये काफी नहीं हो सकते। लास्ट मैच में हमने देखा कि 56 रन का टारगेट रखा था श्री गणेश स्पोर्ट्स मानगांव ने और वो आसानी के साथ उन्होंने मुकम्मल कर लिया था, पूरा कर लिया था। सोचना होगा अब यहाँ पे बल्लेबाजों को।
यहाँ हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच था, मगर वहां पे शायद सूरज की किरणें उनकी आंखों पर आई, उनकी आंखें थोड़ी सी, जी हाँ, उसे जज नहीं कर पाई। और यहाँ पे देखिए सेट बल्लेबाज थे और एक बल्लेबाज को रनआउट के रूप में वापस लौटना पड़ेगा। चाहिए, जीवनदान का यहाँ पे फायदा उठाने की जरूरत थी। सेट बल्लेबाज थे, मगर थोड़ी सी जल्दबाजी करना, जल्दी का काम शैतान का, ऐसा अक्सर कहा जाता है। अति घाई संकटात नहीं, इस तरह से हम स्लोगन ये सुनते हैं। जी हाँ, मगर गेंदबाजों की करामत देखिए, कोशिश देखिए, और कोशिश को सफलता में तब्दील किस तरह से किया है। सही मायनों में जितनी प्रशंसा करूं, जितनी तारीफ करूं, उतनी कम होगी। हर एक गेंदबाज ने यहाँ पे प्रभावित किया है। सिर्फ एक कैप्टन थे परशुराम, उनका ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ, मगर बाकी 5 ओवर लाजवाब थे। जी हाँ, नजर लग गई लेग स्टंप पर, फुल टॉस जैसे ही देखा उस गेंद को पहुंचा दिया है हवाई सफर पर, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। सुमीत अवार्ड के बल्ले से आता हुआ ये करारा लंबा हिट, 6 रन बहुत जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम के लिहाज से। हा, ये भी अच्छा स्ट्रोक नहीं हो सकता शायद, क्योंकि हवा में बहुत ज्यादा है, बहुत देर तक हवा में था, मगर उसे जज नहीं कर पाए। फिर से एक बार यहाँ पे जीवन दान मिला है, तीसरा रन लेने का यहाँ पे जिम्मा उठाया, थोड़ा सा रिस्क उठाया, मगर तीसरा रन भी यहाँ पे मुकम्मल। देखिए 2 बार जीवन दान यहाँ पे हमें कैच ड्रॉप होते हुए देखा। इस तरह से आपको ये महंगा साबित भी हो सकता है। ये 2-2 रन, 3-3 रन बहुत ही कीमती है। इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 54 रन, 54 रन ऑन स्कोर कार्ड, और अब अंतिम एक गेंद आना बाकी। आहा, फिर से एक बार ये देखिए जीवन दान का क्या होता है। एक गेंद की वजह से पहुंच गए हैं बल्लेबाजी करने वाली टीम सीधा 60 के पास। यानी अब ये सम्मान पूर्वक स्कोर है, ये फाइटिंग स्कोर है। 6 ओवर में 10 का औसत यहाँ पे रखा है। अगर बल्लेबाजी करने वाले टीम के गेंदबाजों ने यहाँ पे बहुत ही अच्छी गेंदबाजी की तो ये मैच में बहुत ही कशमकश हमें देखने को मिलेगा, एक थरार देखने को मिलेगा, ट्विस्ट देखने को मिल सकता है। मगर जो कुछ भी हो, बहुत ही अच्छा फिनिश किया है, एक अच्छा मोमेंटम लेकर मैदान से बाहर जा रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम, जो कि टीम का नाम है साई इंटरप्राइजेस। अब परशुराम अंधेरे जो कि कैप्टन है, उन्होंने सभी खिलाड़ियों को इकट्ठा किया है और अब कुछ समझाते हुए, उन्हें मैसेज देते हुए, बताते हुए कि अब इस मैच को अगर जीतना है तो क्या करना होगा। गेंदबाजों ने तो यहाँ पे अपना काम किया, जो भी गलतियां हुई अब उसे भूलना होगा, और थोड़ा सा जो नर्वसनेस यहाँ पे आया है उसे दूर हटाकर, परे होकर फिर से एक बार बल्लेबाजी के लिए तैयार होना होगा, और एक प्लानिंग के साथ 61 रन जो यहाँ पे टारगेट रखा गया है उसे मुकम्मल करते हुए सुपर 8 में प्रवेश करने का सुनहरा मौका हमारे पास है, शायद यही कहा होगा परशुराम अंधेरे ने। देखते हैं किस तरह से ये 61 रन पूरे होते हैं या नहीं होते, ये तो आने वाला समय बताएगा। मगर
तब तक मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा हमारे डीजे मास्टर के पास SK। थरार खेळाला इथं आली या बहार खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये शंकर चौकर मंडळ आवाज घुमते सन्माननीय सुवर्णताई जाधव यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज माणगाव प्रीमियर लीग या खेळाडूला सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी प्रोव्हाइड केलेली आहे। एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे एक समाजसेविका म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी आपल्या या स्पर्धेला सुद्धा सरळ हस्ते मदत केलेली आहे। तो बिग थँक्यू फॉर सुवर्णताई जाधव। त्यानंतर अनेक लोकांनी इथे मदतीचा हात दिला, कारण मित्रांनो यांच्यामुळेच आज टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेले आहेत। टेनिस क्रिकेट एक मोठ्या उंचीवरती, एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफिशियल पंचांना इथे आपण आमंत्रित करू शकतो। एक मोठं व्यासपीठ इथे उभारलेलं आहे, डीजे ची व्यवस्था आहे, सुंदर डीजे मास्टर ची गाणी, त्याचप्रमाणे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय। तर ज्या ज्या दानशूर आणि दिलदार व्यक्तींनी या माणगावच्या प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांची नावं नक्कीच मी अधोरेखित करणार आहे, परंतु मी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतोय आणि वळतोय आमचे साथी समालोचक सन्माननीय संजय शिंदे यांच्याकडे। धन्यवाद। थँक्यू सो मच यासिन सर. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच सेशन. ते पहिला सत्र संपूच्या नंतर आता धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे 61. आता 61 धावा बनवण्यासाठी आघाडीला आपल्याला रुपेश कदम आणि त्याच्याबरोबर परुशर मांदेरे. पॉईंट ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 साठी अल्केश. हा पहिला बॉल वरती आपल्याला क्रॉस द लाईन आपल्या बॅटने खेळलेला पहिल्याच बॉल वरती हा पहिला मॅक्सिमम षटकार. पहिल्याच बॉल वरती आपल्याला आक्रमकता पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना रुपेश कदमच्या बॅट मधून. हा दुसरा बॉल, दुसरा चांगला कमबॅक पद्धतीचा पाहायला मिळाला. ज्या वेळेला मागच्या मॅच मध्ये अल्केश इक्बलने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु पहिला बॉल थोडासा खराब होता. ज्या वेळेला तुम्ही कुटप्प्याचा बॉल ठेवला होता आणि त्यावेळेला बॉडी लँग्वेज जर पाहायला मिळणार तर बॅटिंग करत असताना रुपेश कदमची ही चांगली पॉझिटिव्ह होती आणि त्याच कारणाने पहिला बॉल होते 6 पाहायला मिळाला. दुसरा निर्धाव आला. हा तिसरा बॉल. यावेळेला चांगला टायमिंग पाहायला मिळालं. फक्त दिशा देण्याचं काम, बॉलचा विचार केल्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आणि त्याच चांगल्या दर्जाचं सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला असं वाटलं होतं कुठेतरी हा बॉल सीमारेषा अगदी सहजरित्या गाठेल, परंतु त्याच्या आधी या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं आणि तिथे 4 होते ना, तिथे 2 धावा या आपल्याला संघासाठी वाचवताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या या दुहेरी धाव्याने आपण 8 पाहतोय. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी राहिली होती ती समर्थ एंटरप्राइजेस रेपोरी संघाची, त्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या दर्जाची.
यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फक्त स्कोअर लेगला बीट करायचं होतं, तेच केलं रुपेश कदमने आणि या बॉल वरती, या चौथ्या बॉल वरती हा परतला होता, परंतु आता त्याला माहिती आहे, आता तो खेळपट्टी त्यांनी ओळखली आहे, त्यांनी चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. लोअर फुलटॉस होता आणि यावेळेला पाहायला गेलं तर थोडासा खराब बॉल पाहायला मिळतोय. कुठेतरी आता प्रेशर क्रिएट झाला असणार आहे गोलंदाजी करत असताना अल्केशच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने त्याच्यावरती प्रहार चढवले ना रुपेशने, ते चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले आणि त्याच कारणाने हा बॉल आपण वाईट बॉल इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी जो सज्ज व्हावा लागेल. हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, यावेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने गेलेला फटका, चांगला टायमिंग पाहायला मिळालं, चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि त्याच जोरावरती हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी हा चौकार. पहा या चौकाराने टीमची धावसंख्या पण पाहतोय ही 17 या आकड्यावरती. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे, जिथे तुम्हाला 61चा पाठलाग करत होता ना, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाला या पहिल्याच षटकामध्ये. हा शेवटचा बॉल हाफ ट्रॅक होता, यावेळेला आकुट टप्प्याचा बॉल होता, यावेळेला कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न राहिला नाहीये, पण हरकत नाहीये, चांगली स्टार्ट मिळाले पहिल्या षटकामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ही 17 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर पाहायला गेलं तर मग कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जर पाहायला गेलं तर माझ्यासोबत गुणलेखक श्रमिक आहेत आणि त्यांच्या बरोबरीने ज्या संघाची चांगली कामगिरी होते ना, ते समर्थ एंटरप्राइजेसचे आपण समर्थ बेंदूकडे हा पाहायला मिळतोय. एक चांगला हॅपी फेस पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने त्याचा संघ खेळतोय, चांगली फलंदाजी करतोय आणि त्या कारणाने तो आज हॅपी आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय. त्याच्या नावाचा हा संघ आहे आणि तो स्वतः संघ मालक आहे आणि त्याच धाटणीने हे त्याचे सर्व खेळाडू आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. परंतु 61 धावांचं टार्गेट आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये 17 आलं ना, इथे आता कमबॅक करावं लागणार आहे या षटक क्रमांक 2 मध्ये. पॉइंट ट्रॅक वरती रोहन धसाडे हा आपल्याला गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर चांगला बॉल पाहायला मिळाला, ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर बरीचशी उसळ घेतली आणि फार वेगाने आपल्याला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. रोहन धसाडे म्हटलं की भांदेरे गावचा हा खेळाडू ज्या पद्धतीने मागच्या हंगामामध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे ना, नव्याने तो उदयास आलाय, यंगस्टर एक गोलंदाज आहे आणि आज बांधगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. समोर जर विचार केलात ना तर मग हेलिकॉप्टर बॉय परशुराम अंधेरे आपण पाहतोय. हा दुसरा बॉल कोलो टप्प्याचा चांगला वेगवान पद्धतीने टाकलेला हा बॉल परशुरामला ज्याच्या आधी समजेल ना, त्याच्या आधी बॉल आपल्याला यशच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने परशुरामने ही बॅट फिरवली होती ना, बॅटचा फ्लो पाहायला मिळत होता ना, फार वेगाने बॅट फिरवली होती, परंतु फार वेगाने गोलंदाजी सुद्धा करतोय आणि त्याच कारणाने बॅक टू बॅकचा हा दुसरा बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळेल. ज्यावेळेला टार्गेट सोपं आहे, तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, असे डॉट बॉल टाकणे हाताळणे फार गरजेचं असणार आहे. या बॉलला परशुराम थांबणार नाहीये, एक हवाई हल्ला, हवाई सफर पाहणारा हा परशुराम अंधेरीच्या बॅट मधून षटकार. इंदापूरचा तो बंटी पनवलकर आरामात मारतो चौकार. नावेगावचं त्यांनी क्रिकेट फार उंचावर नेऊन ठेवले आणि आज जर विचार केलात ना तर मग समर्थ एंटरप्राइजेस संघासाठी चांगली कामगिरी करतोय. ज्या पद्धतीने हा खेळतो, एक स्टायलिश प्लेअर आहे आणि स्टायलिश स्ट्रोक सुद्धा आपल्याला त्याच्या बॅट मधून सातत्याने पाहायला मिळतात. या बॉलला समोर फक्त समोर सरळ हातामध्ये दिलाय. या वेळेला काय घडलंय, जेव्हा षटकार आला त्याच्यानंतर लगेचच कमबॅक स्वरूपाचा हा बॉल पाहायला मिळाला आणि परशुराम मंदिरासारख्या मोठ्या फलंदाजाला मैदान सोडून जावं लागते. धक्का क्रमांक पहिला बसतोय, तो म्हणजे बॅटिंग करत असताना समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला.
थँक्यू सो मच. जिथे पहा काय घडले मैदानामध्ये, जिथे षटकार जरूर आला होता तिसऱ्या बॉलवरती. 2 बॉल चांगले हाताळले होते. तिसऱ्या बॉलवरती षटकार चांगले एक स्ट्रोक पाहायला मिळाला जरूर, परंतु चौथ्या बॉलवरती लगेचच कमबॅक करणारा हा बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला परशुरामने तो बॉल खेळला सरळ मिडऑफच्या हातामध्ये आपल्याला हा बॉल जाताना पाहायला मिळाला आणि परशुरामला परतावं लागला. नव्याने आलेला बॅटर प्रशांत बेंडकडे आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने गेलेला फटका, चांगला टायमिंग पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला लॉंगॉनच्या खेळाडूकडून पाहायला मिळालं. ज्या वेळेला बॉल बॅट मधून निघाला होता असं वाटलं होतं सीमा रेषा गाठेल की काय, परंतु त्यांच्यामध्ये जर पाहायला गेलात ना तर एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंगॉनच्या खेळाडूमधून पाहायला मिळालं आणि या बॉलवरती आपल्याला फक्त सिंगल इथे पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पण पाहतोय ही 24 या आकड्यावरती. जिथे 61चा पाठला करायचं होतं ना, अद्यापर्यंत 24 धावा या धावावरती लगावल्या गेल्या आहेत. षटकाचा विचार केला तर हे दुसरा षटक आहे आणि हा शेवटचा बॉल असणार आहे या षटक क्रमांक 2 मधील. स्ट्राईकला विचार केला तर मग रुपेश कदम आपल्याला पाहायला मिळतील. हा पुढचा बॉल. कोलो टप्प्याचा या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फक्त बॅट काढली आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. रुपेश कदमच्या बॅट मधून संख्येचा विचार केला तर 28 झाले. 2 षटका अखेरीस. अजूनही 24 बॉलचा खेळ बघा. 24 बॉल मध्ये विचार केला तर आता जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 33 रिक्वायर असणार या मॅच मध्ये. त्या दरम्यान आत्ताच जो इंस्टाग्राम वरती तुम्हाला मानगाव प्रीमियर लीगचे सर्व अपडेट्स मिळतात, तो टेनिस क्रिकेट 23-23 पेज सर्व सन्माननीय ओंकार सोडणेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. ज्या तुम्ही इंस्टाग्राम वरती रील्स व्हायरल होताना पाहायला मिळतात ना, त्यांची संपूर्ण मेहनत ही ओंकारची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. या संपूर्ण मानगावकरांसाठी, या मानगावच्या टेनिस क्रिकेट या भविष्यासाठी त्यांचं सुद्धा योगदान आपल्याला फार महत्वाचं पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे 4 षटकांचा खेळ बाकी आहे 33 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 साठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज पुन्हा एकदा नव्याने अल्केश शिकवण हा आपल्याला पाहायला मिळेल. हा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर होता. अकूट टप्प्याचा बॉल चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला आणि ज्या आधी प्रशांत बॅट फिरवेल ना त्याच्या आधी आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पहा आजचा वार बुधवार तरी प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानाच्या चहू बाजूने पाहायला मिळतात. हे मानगाव प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये हजेरी पाहायला मिळते आणि का हजेरी लावतात ना त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत बेंडकरच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. बॅट सुद्धा बोलायला लागले. आप ट्राय कर. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल ज्या वेळेला म्हटलं जातं ना एक तिकट बाउन्सर पाहायला मिळाला आणि इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळाला. हलकेच चांगले मध्ये मध्ये चेंडू हाताळतोय, परंतु मध्ये मध्ये चांगले स्ट्रोक सुद्धा आपल्याला बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा षटकातील चौथा बॉल. या वेळेला समोरच्या दिशेने उडवले एलिव्हेशन फार पाहायला मिळते. डिस्टन्स तितकंच गाठेल का? या वेळेला काय घडले पहा. 3 अटेम्प्ट केले गेले होते हा झेल टिपण्यासाठी, परंतु एकही अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपताना पाहायला मिळत नाहीये. कारण का ज्या पद्धतीने तुमच्या अकाउंट मध्ये धावा नाहीये, जिथे 61चा पाठलाग करायचा होता, अद्यापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर ही 35 पाहायला मिळते आणि तुम्ही झेल निसटलाय तो म्हणजे कोणाचा प्रशांत बेनकळेचा. ही जमेची बाब राहणार नाहीये टीम साई एंटरप्राइजेसच्या संघासाठी. ज्या वेळेला परशुरामच्या बॅट मधून एक सिक्सर
आल्यानंतर तो लगेचच मैदान सोडून गेला. आता संघाची जबाबदारीचा विचार केला ना तर मग आघाडीत आलेला रुपेश कदम आणि त्याचबरोबरीने प्रशांत बेंडकडे खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि एक चांगली पार्टनरशिप क्रिएट झाली आहे. हाफ ट्रॅकर होता यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम कट केलंय. दोन्ही बॅटरचा विचार केलात ना तर अगदी मधोमध सापडले होते खेळपट्टीच्या. कोणत्याही एंडवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता, परंतु यावेळेला काय घडले तर डायरेक्ट हिट झाला नाही आणि दोन्ही बॅटर आपल्याला सेफ पाहायला मिळत आहेत. या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ना ती म्हणजे 36 या आकड्यावरती. तिसरा षटक चालू आहे आणि हा शेवटचा बॉल या षटक क्रमांक 3 मधील. स्ट्राईक एंडला प्रशांत पाहतोय. कोला टप्प्याचा यावेळेला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या शेवटच्या बॉलवरती चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 संपुष्टात झालाय. 3 षटक अखेर टीमची धावसंख्या पण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 37 या आकड्यावरती. अजूनही विचार केलात ना तर या मॅच मध्ये 18 बॉल सगळे बाकी आहे. 18 बॉल मध्ये 24 धावेंची गरज या मॅच मध्ये. मॅच अगदी सोपी आहे, परंतु एखाद दुसरा विकेट किंवा 3 ते 4 डॉट बॉल आले ना तर फलंदाजीवरती सुद्धा प्रेशर येऊ शकतो. तो प्रेशर इथे क्रिएट केला जाईल का ते आता आपल्याला पाहायचंय. 18 बॉल मध्ये 24 ची गरज आहे, परंतु जर पाहायला गेलं तर मानगाव प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचा सुपर हिरो म्हणजेच आपल्या मानगावचा प्राऊड करणारा एक खेळाडू शुभम जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा आपण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. ज्या पद्धतीने शुभमने मानगाव तालुक्याचं क्रिकेट वर नेलंय ना, मग अगदी ते मुंबई असो, पुणे असो किंवा मग ठाणे असो आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रात तर त्याचा चर्चा असतेच, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यावेळेला मागच्या हंगामामध्ये गुजरातला असो किंवा मग राजस्थानला जाऊन त्यांनी मारलेली फायनल असो ती चर्चेत राहिले हे नाव मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज मध्ये त्याला 2 व्हीलर बाईक सुद्धा त्यांनी पटकावली होती. त्याचं सुद्धा आपण पुन्हा एकदा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबरने आदेश जी सोनार सुद्धा असेल त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूयात. या सर्व प्रेक्षक वर्गांचे त्याचबरोबर सर्व जे आपल्या मानगावमध्ये तालुक्याला जे चांगले खेळाडू आपल्याला मिळालेत ना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे मानगाव मिरच्या वतीने. या आधी आपण करूया समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे साथी समालोचक यासिनजी मर्चंट सरांकडे. धन्यवाद संजय. 18 गेंदों में 24 रनों की जरूरत. बहुत ही आसान सा ये लक्ष्य नजर आता हुआ, मगर क्या यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम वापसी करेंगी, यही अब देखना है. हालांकि पहला ओवर काफी महंगा रहा था. पहले ओवर में 17 रन खर्च किए थे, मगर उसके बाद यहाँ पे अच्छी वापसी भी हमें देखने को मिली. यहाँ इस मरतबा आओ देखा ना ताओ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसके ऊपर ताकत से प्रहार किया है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद को हवाई सफर के लिए भेजा है. 6 रन. तेज तर्रार गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची भी रही. बल्ला हालांकि हवा में चल गया था, हल्का सा अपील हुआ था, मगर शायद यहां से समझ नहीं आ रहा है कि गेंद और बल्ले का कनेक्शन हुआ था या नहीं. मगर यहाँ पे जी हाँ, अंपायर जी यहाँ पे बता रहे हैं कि गेंद और बल्ले का संपर्क था, यानी ये जीवन दान है. इस तरह के चांसेस को आपको बुनाना होगा. जी हाँ, जैसे ही हाफ ट्रैकर गेंद दिखी, फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शानदार पुल हमें देखने को मिला, मगर वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा. देखते देखते रनों की संख्या हो चुकी है 45 रन कुल मिला के जीतने के लिए. 61 टू विन, 61 रनों की जरूरत है.
अब 14 गेंदों में 16 रन। फिर से एक बार यहाँ पे एक और मौका आया है, फिर से एक बार यहाँ पे मौके को खोया है। ऐसा नहीं चलेगा, नहीं भाई, ये मौके आप अगर बल्लेबाजों को दोगे तो फिर आपका हश्र क्या होगा, ये आप खुद समझ सकते हो। देखिए, एक ही ओवर में 2 मरतबा जीवन दान अगर देते हो तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज के ऊपर उसका क्या असर होता होगा, इसके बारे में आपको सोचना होगा। फिर से एक बार यहाँ पे उड़ाया है स्क्वायर लेग के सर के ऊपर से। स्क्वायर लेग के फील्डर उसे मात्र देखते रहे, निहारते रहे, निराशा उनके चेहरे पर। फिर से एक बार छक्का। समर्थ एंटरप्राइजेस रेपोली टीम के संघ मालक, टीम के ओनर समर्थ बेंदुगड़े बहुत खुश यहाँ पे नजर आ रहे हैं। रनों की संख्या हो चुकी है 52 रन, 52 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए मात्र 9 रनों की और जरूरत। बची हुई 12 गेंदों में बहुत ही आसान सा लक्ष्य यहाँ से नजर आ रहा है। हालांकि कुछ गेंदबाजों ने यहाँ पे कमाल की गेंदबाजी करते हुए हम सभी को गलत साबित किया है। हम यहाँ पे बार बार और अक्सर कहा करते थे और आज भी और अभी भी कहते हैं कि ये बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट है, बल्लेबाजों को सपोर्ट करने वाला ये विकेट है। सीमेंट विकेट अर्थात एक पाटा विकेट है। यहाँ पे गेंद दिख रही है और तेजी के साथ बल्ले पर आ रही है और इसी वजह से यहाँ पे गेंदबाजों को कुछ नहीं है करने के लिए। मगर कुछ गेंदबाजों ने यहाँ पे करामत की है, कुछ गेंदबाजों ने अपने सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए एक्यूरेट गेंदबाजी की है। हाँ, इसमें तब अच्छी गेंद ऑन द राइट, उस गेंद को खेला है मगर 1 रन के अलावा फिर से एक बार यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। मगर एक रन से भी यहाँ पे काम बनेगा। बल्लेबाज जानते हैं कि यहाँ पे जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है, जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा क्योंकि जी हाँ, इसमें तो थोड़ा सा कुछ अलग सोचा था बल्लेबाज ने। फुल टॉस गेंद थी, विचार अच्छा था मगर कनेक्ट नहीं कर पाए, मिस टाइम कर गए और इसी वजह से सीधा विकेट कीपर के हाथों में बिंदी गेंद। पहली 2 गेंदें तो यहाँ पे बहुत ही बढ़िया तरीके से डिलीवर की है मगर जैसे ही मौका मिला फिर से एक बार धमाका किया है और एक लंबा हिट। कमाल की बल्लेबाजी रुपेश के बल्ले से और एक छक्का। पेश कदम बहुत ही एंजॉय कर रहे हैं, एंटरटेनमेंट यहाँ पे करते हुए। कुल मिला के 59 रन। जी हाँ, इस पर दबा खड़े खड़े उस गेंद को कारपेट के सहारे खेल दिया है। हालांकि गेंद मिडल नहीं हुई थी मगर फिर भी 1 रन मिल ही जाएगा। अब यहाँ पे मैच टाई हो चुका है। अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत, जो कि औपचारिकता बस यहाँ पे नजर आ रही है। यहाँ जड़ में डाल दिया था, फिर से एक बार ढीले हाथों के साथ खेलकर 1 रन मुकम्मल कर लिया है और इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए भी आपको ढेर सारी शुभकामनाएं।